5 देशांचा दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी. पंतप्रधानांच्या दौऱ्यात हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर, संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा क्षेत्रातल्या सहकार्याला चालना. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यात सेऊल इथे भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वार्षिक खुल्या परिसंवादात भारतानं पाकिस्तानला फटकारलं. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संघर्ष काळातही नागरिकांचं संरक्षण अत्यावश्यक. मुंबईत सायप्रस ट्रेड सेंटर उभारून भारत युरोप व्यापार संबंधांना नवी चालना देण्याचा सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला मानस. महाराष्ट्र दक्षिण कोरिया भागीदारीतून कौशल्य विकासाला मिळणार नवं बळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दक्षिण कोरियाबरोबर 3 सामंजस्य करार. अल निनो संकटाचा सामना करण्यास राज्य सरकारनं योजले उपाय. हवामान अंदाजानुसार खरीप हंगामाचं नियोजन केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण झाल्याच्या 18 वर्षापूर्वीच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता. झारखंडमध्ये रांची इथे 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी एसटी बस उलटली. 7 महिन्याच्या बाळासह 3घांचा मृत्यू. आणि ठाणे शहरातल्या गावदेवी भाजी बाजारात सकाळी लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर.